आज देवभूमी जत या जत तालुक्याच्या मंत्रालयाच्या शुभारंभ प्रसंगी मंत्रालय एवढ्यासाठीच म्हणतोय भाऊ, राज्याचं मंत्रालय मुंबईत आहे, जिल्ह्याचं मंत्रालय सांगलीत आहे आणि तालुक्याचं मंत्रालय जतमध्ये आहे. ज्या तालुक्याचा सगळा कारभार ज्या इमारतीतनं चालतो ती इमारत ही पंचायत समितीची असते आणि त्या पंचायत समितीच्या इमारतीच्या बांधकामासाठी, भूमिपूजनासाठी आणि ती इमारत तयार करण्यासाठी या देवभूमीतल्या सगळ्या देवांनी खऱ्या अर्थानं सेठ तुमच्यावर जबाबदारी दिलेली आहे. त्यांनी सगळ्यांना संधी देऊन बघितली, पण मला दुर्दैवानं इथली परिस्थिती माहिती आहे. आमचे सेठ माझ्याकडे आले आणि मला म्हटले, भाऊ जतच्या पंचायत समितीला इमारत नाही, अगदी पडायला लागलेली इमारत आहे. तेव्हा मला प्रश्न पडला, महाराष्ट्राची निर्मिती होऊन 65 वर्ष झाल्यानंतर सुद्धा जर जतच्या देवभूमीच्या पंचायत समितीला इमारत नसेल तर किती कर्तृत्ववान सुपुत्र या भागातनं आमदार झाले हे आपण बघा. मी टीका कुणावर करणार नाही, टीका करण्यासाठी आलो नाही. कदाचित त्यांनी प्रयत्न केला असेल, पण जसा देवाभाव गोपी सेठला देवाभाव मिळाला, गोपी सेठला जयाभाव मिळाला, कदाचित त्यांना तो मिळाला नसेल. या दोन्ही गोष्टी असतील. पण आज या पंचायत समितीच्या इमारतीच्या भूमिपूजन प्रसंगी या ठिकाणी उपस्थित असलेले आणि ज्यांनी आत्ताच आपलं भाषण केलं आणि भाषणामध्ये मी एकदम साधा आहे असं त्यांनी भासवायचा प्रयत्न केला, हे जणू मला काहीच कळत नाही अशा पद्धतीनं सगळं आपल्याला सांगायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला खरं सांगू, या महाराष्ट्रात सगळ्यात चतुर आमदार कोण असेल? आणि कुणाला कुठं दाबायचे, कुणाकडून कसं काय आणायचंय आणि कितीही दिलं तरी माझं काहीच झालं नाही कसं म्हणायचंय, असं जर शिकायचं असेल तर सदाभाऊकडे ट्रेनिंग घ्यायचं आहे. पण एक लक्षात ठेवा, सदाभाऊसारखा सहकारी मिळणं, जीवाभावाचा सहकारी मिळणं हे पण खऱ्या अर्थानं नशीबवानाचं काम असतं. तो सहकारी आज देवाभाऊच्या रूपानं आम्हाला मिळाला, नेता मिळाला आणि सेठला आणि मला एक मोठा भाऊ मिळाला आहे. असा आमचा सहकारी जो कायम सातत्यानं आमच्या सुखदुःखात उभा राहणारा, कायम प्रस्थापितांच्या विरोधात संघर्ष करणाऱ्या नेतृत्वाच्या पाठीशी उभा राहणारा आणि चांगला असल्यावर कोणी बी येतो. आज मी मंत्री आहे कोण पण येईल, सेठ आमदार आहे कोण पण येईल, पण जेव्हा आम्ही काहीच नव्हतो तेव्हा सुद्धा आमच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका घेणारा आमचा सदाभाऊ. म्हणून आम्हाला सदाभाऊबद्दल प्रचंड प्रेम आणि अभिमान आहे की असा मित्र आज आमच्या सगळ्यांच्या सोबत आहे. त्यासोबत आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत गोपी सेठ. गोपी सेठच्या बाबतीत खऱ्या अर्थानं मी बोला असं नाही, गोपी सेठच्या बाबतीत या राज्यातला बहुजन समाज बोलतो. वंचित, उपेक्षित, ज्या ज्या भागातल्या लोकांच्यासाठी आत्तापर्यंत कुणी काही केलं नाही त्या सगळ्यांची भूमिका मांडणारं या राज्यातलं नेतृत्व कोण असेल तर आमचा गोपी सेठ आहे. म्हणून बहुजन हृदय सम्राट म्हणून त्या माणसाला आपण अख्खा महाराष्ट्र ओळखतो. आणि त्याच नेतृत्वाला जतच्या देवभूमीनं आपला प्रथम नागरिक केला, या भागाचा आमदार केला आणि आत्तापर्यंत जो जो विकासाचा बॅकलॉग या भागाचा राहिलाय तो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची जबाबदारी ज्या
गोपी शेठवर दिलेली आहे. त्या गोपी शेठच्या तालुक्यात आज येत असताना मला मनापासूनचा आनंद आहे. गोपी शेठ कोण म्हणतं बाहेरचा, कोण म्हणतं आतला, मलाही कोण कसं तसं म्हणत असतं, परंतु एक आहे जो ह्या मातीचा, बरोबर ना, जो ह्या मातीचा तो आपला. पण गोपी शेठनं आपण बघितलं आमदार व्हायच्या अगोदर आणि आमदार झाल्यापासून आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण या मातीसाठी अर्पित केलेला माणूस म्हणून गोपी शेठ आपण बघतो. गोपी शेठच्या या कार्यक्रमासाठी येत असताना मला मनापासूनचा आनंद आहे. गोपी शेठ, मला वाटलं आमदार कधी मधी लाट आल्या होते, इथे अशीच लाट. मी आमदार झालो तेव्हा मी आमच्या जिल्ह्यातल्या अनेक गड्यांना वाटलं हे आलंय लाटेत, यंदा एकदा आलंय निवडून पुढच्या वर्षी लाव कार्यक्रम. पण गोपी शेठनं बघितलं आमदार झाला आणि गोपी शेठ आमदार झालेली प्रत्येक निवडणूक, आमदार झालेली प्रत्येक निवडणूक गोपी शेठच्या नेतृत्वाखाली आदरणीय देवाभाऊंच्या आशीर्वादानं लढली. भारतीय जनता पक्ष ताकदीनं मैदानात आला आणि ना भूतो न भविष्यती अशा प्रकारचं यश या जत तालुक्यानं भारतीय जनता पक्षाला गोपी शेठच्या नेतृत्वाखाली दिलं. आज स्टेजवर बघा, अभिमान वाटेल असं स्टेज आहे. मागं नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, भरभरून नेत्यांची संख्या. कोण होतो गोपी शेठवर? विधानसभेला उभा राहायला आला, शोधून स्टेजवर बसवायला लागायचा माणूस, तो बी इकडून तिकडून निसटायचा. पण आज बाजूला नगराध्यक्ष आहे, बाजूला सभापती आहेत, उपसभापती आहेत, उपनगराध्यक्ष आहेत, बहुमत आहे आपल्या जतच्या नगरपालिकेमध्ये, पलीकडे मागं पंचायत समितीमध्ये बहुमत आहे आणि जिल्हा परिषदेची भारतीय जनता पक्षाची जेवढी संख्या आहे त्यातली 70% संख्या एकट्या जतमधनं आहे. हा अपघात होता का पत्रकार बंधू? हा अपघात नव्हता. या जतच्या भूमीनं दिलेला आशीर्वाद होता. या देवभूमीनं या गोपी शेठला इथं बोलवलं आणि सांगितलं, आता गोपी शेठ तुम्हाला, तुमची या मातीला गरज आहे. गेल्या अनेक दिवसापासून जो विकासाचा बॅकलॉग राहिला आहे, जे विकासाचं काम राहिलंय, या देवभूमीच्या विकासाचं काम मागे राहिलंय, ते काम आपल्याला पुढे घेऊन जायचंय. म्हणून आजच्या स्टेजवर बघा कसं आहे, एका बाजूला सभापती, एका बाजूला नगराध्यक्ष, उपसभापती, इकडे ग्रामविकास खात्याचा मंत्री, मागं जिल्हा परिषद सदस्य, सगळे पंचायत समिती सदस्य. मला सांगायला आनंद वाटतो, गोपी शेठ, मी ज्या खात्याचा मंत्री आहे, गोपी शेठचं माझं नातं फक्त आम्ही एका आईच्या उदरातनं आलेली 2 लेकरं नाही एवढंच आमची अडचण आहे, बाकी सगळं आमचं एकत्र आहे. ज्या परिस्थितीत गोपी शेठ निर्माण झाला त्याच परिस्थितीत मी निर्माण झालो. आमचा संघर्षही तसाच आहे. जो संघर्ष गोपी शेठने केला त्याच्याही पुढचा संघर्ष मी केला. मग आमदार झाल्यावर केला, मंत्री झाल्यावर पण केला, आताही करतोय. पण मला माहिती आहे, जेव्हा जेव्हा प्रस्थापितांच्या विरोधातला लढा आपण उभा करतो, जो लढा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केला, महाराजांना सुद्धा या गड्यांनी कधी सुखानं समाधानानं स्वराज्याचं युद्ध लढू दिलं नाही. ते आपल्याला गोपी शेठ काय लढू देणार आहेत? आपल्या पुढे तर येणारच हे प्रश्न, पण तरी सुद्धा ताकदीनं शक्तीनं लढणारं हे नेतृत्व आपण सगळेजण या ठिकाणी बघतोय. त्यामुळं नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष सन्माननीय विक्रम ताड उपनगराध्यक्ष आहेत, मनोज जाधव आमचे जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत, शशिकांतजी शिंदे आहेत आमचे डेप्टी शिवा आहेत, खूप चांगलं काम या ठिकाणी करतात, जयकुमारजी नसते प्रांताधिकारी आहेत, सचिन धोरबोले DYSP आहेत, जिल्हा परिषद पंचायत समिती सगळे सदस्य, सगळ्यांची नावं आता मी घेऊ शकत नाही आणि जरी घ्यायची इच्छा असली तरी ह्यांनी लिहून दिलेलं नाही. त्यामुळे ज्याचं काय तुमचं त्यांचा संबंध ज्यांनी लिहून दे, शोधून काढा कोणी लिहिलं नाही.
त्यामुळं हे सगळेच सन्माननीय, त्याच्यासोबत आपण उपस्थित असलेला, आणि मला माहिती आहे आमच्या महिला बेचैन आहेत. मग आजपासून काय सकाळी किती वाजता बोलवले मला माहिती नाही, आमचे गडी इकडचे बसलेले आहेत त्यांनाही कधी बोलवले माहिती नाही, पण शेवटी एवढा उशीर झाला तरीसुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेल्या सगळ्या माता भगिनी आणि त्यासोबत आमचे पत्रकार बंधू, या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आज मला अभिमान आहे, राज्याचा ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करण्याची संधी एका शेतकऱ्याच्या रेशनिंग दुकानदाराच्या पोराला राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली, भारतीय जनता पक्षानं दिली. आणि आज गोपीशेठ या तालुक्यातलं किंबहुना ग्रामीण भागातल्या मतदारसंघातलं असं एकही काम नाही जे माझ्या खात्यातनं होत नाही. तुम्हाला सांगू, जन्माला आल्यापासून स्मशानभूमीत जाण्यापर्यंत जे जे लागतं ते आपल्या खात्यात मिळतं, जे जे लागतं ते सगळं मिळतं. अगदी अंगणवाडी सेविका पंचायत समितीतनंच काम चालतं. नवीन बाळ जन्माला आलं त्याची काळजी घेणारी आमची पंचायत समिती, आमची व्यवस्था. अगदी जे जे लागतं ते, अगदी प्रसूती झालेल्या मातेपासून अगदी स्मशानभूमीत जाईपर्यंत स्मशानभूमीतला कट्टा सुद्धा, आता असतो ना कट्टा, सिगड असतंच पण कट्टा बी असतो, ते सगळं आपल्या खात्यात मिळतं. तेव्हा चिंता करायची नाही. गोपीशेठ, या गोपीशेठनं आजपर्यंत आल्यानंतर जे जे मागितलं ते ते दिलंय, अजून बरंच राहिलंय. त्यामुळं ज्या ज्या गोष्टी मागितल्या त्या त्याच प्रत्येक गोष्टीला न्याय देण्याची भूमिका घेतली. आज पंचायत समितीची इमारत आहे, 15 कोटी रुपयाची पंचायत समिती इमारत. कशाला म्हणतात 15 कोटी? 15 कोटी रुपयाची भव्य दिव्य अशी पंचायत समितीची इमारत, या जत शहराची, जत तालुक्याचं वैभव वाढवणारी इमारत आपल्या सगळ्यांना आता बघायला मिळेल. या गावखेड्यातनं आलेला माणूस, गावखेड्यातनं आलेला सरपंच, गावखेड्यातनं आमची बचत गटाची आलेली महिला, गावखेड्यातनं आलेला आमचा ग्रामपंचायतीचा सदस्य किंवा गावखेड्यातनं आलेला आमचा घरकुलाचा लाभार्थी. अरे आलं तर जायचं कुठं, बसायचं कुठं, काम सांगायचं कुठं? एक पंचायत समितीचं काम 3 ठिकाणी चालतंय. कुठं जायचं? आता अजिबात आवश्यकता नाही, इथं आलं की एका छताखाली आहे. पण या पंचायत समितीत पहिलं काय असेल तर आलेल्या जत तालुक्यातल्या सामान्य नागरिकासाठी सन्मानानं या ठिकाणी आपल्या हक्काची जागा असेल, जिथं आपला गावखेड्यातला माणूस येऊ शकतो आणि तिथं सावलीला बसू शकतो, पाणी पिऊ शकतो आणि जाऊन आपलं काम यातल्या अधिकाऱ्याला सांगू शकतो. अशा पद्धतीचं काम पंचायत समितीच्या माध्यमातून आपण उभं करतोय. एक भव्य दिव्य इमारत उभी राहील. गोपीशेठने सांगितलं की इमारत झाल्यावर फर्निचरचा विषय आहे. गोपीशेठ, 15 कोटीत फर्निचर व्हावं अशी आमची इच्छा आहे आणि अगदीच लागलं तर आणखीन देऊ, त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही. अगदी आमच्या सभापतीला निवासस्थान पाहिजे असलं, आहे का नाही माहिती नाही, आहे का नाही इथं? चांगलं आहे का? बघा कसे आहे शिंदे साहेब, आमच्या सभापतीचं निवासस्थान चांगलंच असलं पाहिजे, आमची बहीण चांगल्या घरात राहिली पाहिजे, आमचे बीडीओ चांगल्या इमारतीत असला पाहिजे. शेवटी एक आहे बघा, घरातनं गडी बाहेर पडला, बरोबर का नाही, तर तो समाधानानं बाहेर पडला पाहिजे. घरातनं बाहेर पडताना जर भांड्याचा आवाज कानात बसला तर घरी जाईपर्यंत निघत नाही, मग आलेल्या कुठल्याच माणसाचं ऐकूच येत नाही. त्यामुळे घरातनं गडी नीट बाहेर आला पाहिजे, याच्यासाठी त्याला सगळ्या सुविधा दिल्या पाहिजे. त्यामुळं या सगळ्या व्यवस्था आपल्याला उभ्या करायला लागतील. आता मी बघितलं येताना प्रशासकीय इमारत आता नव्यानंच झालेली दिसते, पण या शहरातल्या गावातल्या प्रत्येक गोष्टी करण्याचा संकल्प आदरणीय गोपीशेठनं केला आहे. मागं गोपीशेठ मागच्या वर्षी माझ्याकडे आले, अहो म्हणले जतमध्ये अनेक गावांना ग्रामपंचायतीची इमारतच नाही. म्हणलं असं कसं होईल? अहो काय सांगू भाऊ, म्हणलं गावाला इमारत नाही.
मग आमचं ठरलं होतं प्रत्येक आमदाराला 5 ग्रामपंचायतीच्या इमारती द्यायच्या. किती? 5 इमारती द्यायच्या. गोपी शेठ म्हणलं आम्हाला 10 द्या. 10 झाल्या की पुन्हा 5ची यादी आली, पुन्हा 5ची यादी आली, पुन्हा 2ची यादी आली. 22 ग्रामपंचायती गोपी शेठनं मागच्या वर्षी मंजूर केल्या. 22 ग्रामपंचायती मंजूर केल्या. म्हणजे बघा, गोपी शेठसाठी सरकार वेगळा निकष आहे. गोपी शेठसाठी तेव्हा 22 ग्रामपंचायती मंजूर झाल्या. या देवभूमीचा प्रस्ताव आला, माझ्या डोक्यातच बसलं नाही. आता हे प्रस्ताव कसा? मागा सदाभाऊन सांगितलं खरं आहे. म्हणजे जतला देवभूमी जाहीर करा. म्हणलं गोपी शेठ ते माझ्या कसं हातात आहे? म्हणलं भाऊ तुम्ही काय पण करा. विधानसभेत बोललं की ते मुख्यमंत्र्याला बी लागू होते. या विधानसभेमध्ये मी प्रश्न विचारतोय, माझ्या प्रश्नाला न्याय द्या. कुणी आमचा प्रश्न स्वीकारायलाच तयार नाही. मी सांगितलं गोपी शेठ ज्याला कुणीच नाही त्याला देवाभाव आहे, आणि देवाभाऊने सांगितलं की जयाभाव आहे. हे देवाभाऊ नसतं तर आमच्यासारख्या खड्यांना कोण विचारते हो? काय इकडचा कुठला तरी पाटील, तिकडचं कुठलं तरी मोहिते पाटील, इकडचं कोणतरी झालं असतं मंत्री. त्यामुळं आज तुम्हाला सांगतो की आमच्या गोपी शेठनं देवभूमीची घोषणा केली. आता देवभूमी नाव देणं गोपी शेठ महत्वाचं नाही, पण इथल्या सगळ्या देवस्थानचा सन्मान करणं महत्वाचं आहे. इथल्या प्रत्येक देवस्थानचा विकास होणं गरजेचं आहे. जतची भूमी श्रद्धाळू लोक या भागामध्ये आहेत. प्रचंड श्रद्धा आपल्या देवस्थानावर असणारी, आपापल्या कुलदैवतावर असणारी या भागातली जनता आहे. आणि या जनतेचं आपल्या श्रद्धास्थानावर प्रचंड मोठं प्रेम आहे. आणि गोपी शेठसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कुणाच्या डोक्यात आलं का हो आजपर्यंत? आलं कोणा? हे देवभूमी करत असताना संकल्प केलाय. जवळजवळ 40 देवस्थान काढली. या 40च्या 40 देवस्थानांचा विकास झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आदरणीय गोपी शेठने घेतली. आणि काय सांगू तुम्हाला, माझ्याकडे तीर्थक्षेत्र पर्यटनचा एक हेड माझ्याकडे आहे. आदरणीय देवाभाऊ 2014 साली मुख्यमंत्री झाले तेव्हा आपली सगळी शक्तीस्थानं भक्तिस्थानं आपली आहेत ती मजबूत करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा तीर्थक्षेत्र पर्यटन ही एक योजना नव्यानं आपल्या ग्रामविकास खात्यामध्ये आणली आणि त्या खात्यातनं आपल्या देवस्थानचा विकास चालू झाला. त्यासाठी त्याला क वर्ग देवस्थान असलं पाहिजे, पुन्हा ब वर्ग असलं पाहिजे. आमचं ठरलं एका आमदाराला प्रत्येक वर्षी एक देवस्थान ब वर्ग करायचं आणि त्याला 5 कोटी रुपये द्यायचं. गोपी शेठ हुशार गडी, त्यानं विधानसभेतच माझा शब्द घेतला. मी म्हणलं हे देवभूमी जाहीर होते का नाही ते करू आपण, पुढचा विषय आहे तो शासनाचा विषय आहे. परंतु तुम्ही जे देवस्थानचा विकास करण्याचा संकल्प करताय त्या देवस्थानचा विकास, देवभूमीतल्या सगळ्या देवस्थानचा विकास करण्याचा मात्र मी संकल्प आपल्या सोबत करतोय. बघा कसा आहे, प्रत्येक आमदाराला एक देवस्थान सदाभाऊनी बी नेले, बोलून बोलून 2 नेली, पुन्हा मध्येच म्हणतोय स्मारकच करायचं आहे त्याला 2.5 कोटी लागते. यार पुन्हा म्हणतोय मी निवडणुकीत शब्द दिलाय भाऊ करायलाच लागते. यार 1 2 3 4 आणि माझ्याकडे काय होतंय ते होतंय करून घेते आणि हळूच मुख्यमंत्र्याकडे जाते म्हणतोय भाऊला सांगायला लागते. यार कला काय छोटी नाही यार. पण आज बघितलं असेल सदाभाऊंनी नेले असतील पण त्यांचा हक्क आहे. या जयकुमारला घडवण्यामध्ये वाढवण्यामध्ये जेव्हा जेव्हा संकट आलं तेव्हा जयकुमारच्या पाठीशी उभं राहण्याची भूमिका सातत्यानं त्यांनी घेतलेली आहे. आता देण्याची वेळ माझी आहे. त्यामुळं गोपी शेठला आमचं ठरलं, देवाभाऊंनी सांगितलं प्रतिवर्षी एक देवस्थान प्रत्येक आमदाराला द्या. तर गोपी शेठची देवस्थान किती झाली बघा, 8 देवस्थानला. राज्यातला विक्रम आहे, राज्यातला विक्रम आहे. एका मतदारसंघामध्ये 8 देवस्थानला ब वर्ग दर्जा मिळाला आणि प्रत्येक देवस्थानला 5 कोटी रुपये देण्याचा निर्णय आमच्या ग्रामविकास खात्याने घेतला, आपल्या गोपी शेठसाठी घेतला आहे. त्यामुळं मी ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून आपल्याला शब्द देतो, या 8 देवस्थानला
मग भैरवनाथ देवस्थान आहे आमचं बिलूरचं, दानम्मा देवी आहे आमचं गुड्डापूरची, बनशंकरी मंदिर आहे बनाळीचं, रामेश्वर मंदिर आहे मुचंडीचं, ब्रह्मनाथ मंदिर आहे डोरलीचं, विठ्ठल मंदिर आहे सोन्याचं, दानम्मा देवी मंदिर आहे उमराणीचं आणि बेवन सिद्ध देवस्थान आहे बिहरगीचं. अशी 8 देवस्थान आहेत. पहिल्या वर्षी 8 देवस्थानला ब वर्गाचा दर्जा दिलाय. मला सांगा गोपी शेठ किती वर्ष आमदार आहे? किती वर्ष? पुढचे 25 वर्ष आहे. पण आता किती वर्ष आहे? 5 वर्ष आहे. पहिल्या वर्षी 8 गुणिले 5 किती झाली? झाली का नाही देवभूमी? लक्ष्मी माता खलाटी बी घेतलंय. आणि या 8 देवस्थानला 5 कोटी रुपये, एका देवस्थानला 8×5 कोटी रुपये झाले या 8 मंदिराच्या देवस्थानच्या विकासाला. आता मला सांगा आजपर्यंतच्या इतिहासात कोणी केला का हा विकास? हो केला कोणी? संकल्प बघितलं कोणी? कुणाची श्रद्धा कुठं आहे? अरे इकडं वारं मोठं झालं. वारं एक वाडा कुठं कुठं भले वाडा आहे तिकडं. वारं मोठं झालं, वारं पडलं आणि हवेली तयार झाल्या. पण आमच्या देवाच्या मंदिरावर छत टाकायची भावना कुणाची झाली नाही. म्हणून देवानंच बघितलंय, म्हणून देवानंच निर्णय घेतलाय. आता आपण बघतोय अशा अनेक गोष्टी ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून आहे. आता आमच्या गोपी शेठने बोलताना सांगितलं, गोपी शेठ तुमचं माझं वेगळं काहीच नाही. पाण्याचा प्रश्न आहे. माणसं जन्माला आली, जन्माला येताना नीट जन्माला आली नाही, नीट शिक्षण मिळालं नाही, नीट जगता आलं नाही, पाण्यासाठी संघर्ष केला, जाताना नीट स्मशानभूमीत जागा पण मिळाली नाही. अजून 26 गावांना स्मशानभूमी नाही. अजून 26 गावांना स्मशानभूमी नाही. देवाभाऊच्या सरकारनं आता निर्णय घेतलाय, ज्या गावात स्मशानभूमी नाही त्या गावात विकास काम द्यायचंच नाही. आधी स्मशानभूमी आणि मग काम. तर गाव तिथं स्मशानभूमी संकल्प केला आहे. गोपी शेठ ज्या ज्या गावात स्मशानभूमी नाही त्याचा प्रस्ताव द्या. प्रत्येक गावात अगोदर स्मशानभूमी करू आणि त्या गावाला न्याय देण्याची भूमिका घेऊ. आता आपण बघतोय काय अवस्था सगळ्यांची चालली. स्मशानभूमीला अडचण येणार नाही. या सगळ्या परिस्थितीमध्ये ग्रामीण भागातल्या मार्गासाठी निधी मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आहे. गावखेड्यातल्या बघतो आपण गावात रस्ते नसतात. पहिल्यांदा सांगतो, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान राबवत असताना अनेक गोष्टी करतो आपण, आपल्याला माहिती आहे. परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना शासनाच्या ज्या ज्या स्कीम आहेत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत ही भूमिका आम्ही घेतोय. म्हणून समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आमचे BDO मगाशी बोलले, खूप चांगलं काम गावागावामध्ये करताय. परंतु थोडंसं यावर्षी काय झालं, अभियान जाहीर केलं आणि आचारसंहिता लागली. आधी नगरपालिका, मग महापालिका, मग जिल्हा परिषद आणि अभियान संपलं. आता मोकळाच आहे आम्ही, आता बसू देणार नाही. आता हे अभियान आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे, गावखेड्याचा विकास करायचा आहे. परंतु या गावखेड्याच्या रस्त्यांना न्याय देण्याची भूमिका आहे. गोपी शेठ आपण सांगितलं की आमच्या भागातल्या रस्त्यांना निधी दिला पाहिजे, या भागातले रस्ते झाले पाहिजेत. आता पहिल्या टप्प्यातले 50 कोटी रुपयाचे मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते आम्ही तुम्हाला देतोय. त्याची यादी तुम्ही तातडीनं पोचवा. आणि 50 कोटी तर आता तुमचा वाटा आहे, आणखीन 25 कोटीचं द्या. तुमच्या भावाच्या अकाउंटमधनं देतो, काळजी करू नका. माझ्या कोट्यातनं आणखीन 25 कोटी रुपये देतो. 75 कोटी रुपयाचे रस्ते चालू वर्षी या भागातल्या ग्रामविकास खात्याच्या गावागावांना जोडणारे 75 कोटी रुपयाचे रस्ते आपण या तालुक्यासाठी आपण करू. त्यामुळं जत करणं माझं सांगणं आहे, असा सर्वसामान्य माणसासाठी काम करणारा आमदार तुम्ही निवडून दिला आहे. 5 वर्षात विकासाचं मूल्यमापन करा आणि मग तुमचा तुम्ही निर्णय घ्या. पण मी सांगतो 5 वर्षांना जेव्हा गोपी शेठचं काम बघाल तुम्ही दुसरा निर्णय करूच शकत नाही. कारण ही भूमिका घेऊन काम करणारी ही माणसं आहेत. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगू का, आम्ही काय हायच आहे, आम्ही दोस्त आहे. पण या देवभूमीतल्या या आमदाराच्या मागं देवाभाऊ पण आहे.
त्यामुळे अडचणीचं काहीच काम नाही. त्यामुळं आपल्या सगळ्यांना मी सांगणार आहे, संत सेवालाल तांडा वस्ती समृद्ध वस्ती योजनेचा विषय त्याचे प्रस्ताव आपण द्या. आपण बिलकुल चिंता करू नका. या भागामध्ये माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण सगळ्यांनी जो भूमिका घेऊन आपण गोपीशेठच्या पाठीशी उभं राहण्याचा निर्णय घेतलाय, त्या सगळ्यांना विकास कामाला न्याय देण्याची भूमिका आम्ही सगळे मिळून घेऊ. एवढं आजच्या या दिवशी मी मनापासून आपल्याला सांगतो. आपल्या या भागातल्या